समीर. मी बोलते आज आवाजाला थोडंसं बेअर करा. नेहमीसारखा आवाज नाही येणार मला कल्पना आहे, पण तयारी खूप झाली त्यामुळे त्या विल्पावर मी आजचा प्रोग्राम पुढे नेणार आहे. नमस्कार. रोटरी क्लब सभाच्या आजच्या भक्तिभावपूर्ण आणि चैतन्याने परिपूर्ण संध्याकाळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आजचा दिवस आणि आषाढ महिना खूप महत्त्वाचा आहे, कारण याच महिन्यात कवी कालिदासाने मेघदूत हे महाकाव्य रचले आणि याच महिन्यात आपल्या अवघ्या महाराष्ट्राचं भूषण आणि दैवत असलेल्या अनेक संतांच्या पालख्या सावळ्या विठुरायाला भेटण्यासाठी मार्गस्थ होतात आणि त्याचेच औचित्य साधून आजचा कार्यक्रम सादर करत आहोत. पांडुरंग कांती. कार्यक्रमाची सुरुवात अर्थातच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या गीताने करणार आहोत, पण त्याआधी थोडंसं माऊलींबद्दल. आता माऊली दोन अर्थाने म्हटलं जातं. सावळ्या विठुरायाला पण माऊलीच म्हणतात आणि ज्ञानोबांना पण माऊलीच म्हटलं जातं. महाराष्ट्रातील महान संत, कवी आणि वारकरी संप्रदायाचे प्रमुख प्रणेते. त्यांनी महाराष्ट्रात भागवत धर्माची स्थापना करून समतेचा संदेश दिला. आपल्याला माहीतच असेल की वारकरी त्यांना अत्यंत प्रेमाने माऊली म्हणून हाक मारतात. भगवद्गीतेचे सार सामान्य जनतेला समजावे म्हणून नेवासे येथे प्राकृत मराठी भाषेत ज्ञानेश्वरी हा ग्रंथ त्यांनी लिहिला. त्यांचा जन्म 1275 मधला आणि समाधी 1296. अवघ्या 21व्या वर्षी समाधी घेऊन त्यांनी आपलं जीवन कार्य थांबवलं. त्यांचे इतर साहित्य म्हणजे अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, अनेक अभंग आणि हरिपाठ. याबरोबरच त्यांनी काही विराण्याही लिहिल्या. आता थोडंसं विराणीबद्दल. ज्ञानजीवांची विराणी म्हणजे थोडक्यात अभंगाचा शृंगारात्मक आविष्कार. परमेश्वरालाच प्रियकर मानून विराच्या व्यक्ततेसाठी स्फुरलेले भावविश उत्स्फूर्त काव्य म्हणजे विराणी. स्त्रीचे शृंगार, आर्तता, ओढ आणि इतर अनेक विभ्रम या विराणातून व्यक्त होतात आणि अचानक अलगद, हलकासा, पवित्र, हवाहवासा ओळखीचा सुगंध दारापाशी जणू प्रियकरच आलाय असा भास म्हणजे अवचिता परिमळू. मी संतोष आणि धनश्रीला इथे निमंत्रण देते या विराणीसाठी. हॅलो.
भूमी घेत